श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मला आज स्वामींचं बोलवणं आलंच. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. मी 3 ते 4 महिन्यापूर्वी दर्शनाला गेली होती, पण मला परत इच्छा झाली. माझी एक इच्छा होती ती स्वामींमुळे पूर्ण झाली आणि त्याच्यामुळेच मी निघाले होते स्वामींच्या दर्शनाला. तर मी त्यानंतर निघाले आणि त्यानंतर मी पुणे स्टेशनला पोहोचले आणि हे बघा मी पुणे स्टेशनवरून डायरेक्टली मग आतमध्ये गेले आणि स्वामींसाठी मला प्रसाद घ्यायचा होता. वेळच भेटला नाही, मग मी तिथेच घेतला आणि त्यानंतर मग रेल्वेही आली आणि त्यानंतर आम्ही रेल्वेमध्ये बसलो. मुलीवरती बसलेल्या होत्या आणि आम्ही खाली बसलो. थोड्या वेळ गप्पा वगैरे मारत होतो. बोलता बोलता टाईमच कळाला नाही आणि आम्ही पोचलो सोलापूर स्टेशनला. त्यानंतर आम्ही गेलो रिक्षा स्टँडला आणि तिथून रिक्षा वगैरे केली आणि त्यानंतर रिक्षा वगैरे केल्यानंतर डायरेक्टली आम्ही बसमध्ये बसलो अक्कलकोटच्या सोलापूरवरून. आणि सोलापूरवरून डायरेक्टली आम्ही अक्कलकोटच्या दिशेने चाललो होतो. तिथून बरोबर 1 तास लागतो सोलापूरवरून. आणि त्यानंतर आम्ही तिथूनही रिक्षा केली परत आणि अक्कलकोटच्या दिशेने आम्ही वटवृक्षाच्या मंदिराकडे निघालो आणि तिथे आम्ही पोहोचलो. हे नाव बघून मला इतकं भारी वाटत होतं ना की मी तुम्हाला माझ्या फिलिंग्स सांगूही शकत नाही. आणि मला खूप म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हे मंदिर असतं. मी जेव्हा केव्हा स्वामींचं नाव जरी घेतलं तरी माझ्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यानंतर फायनली मी आले. मला इतका आनंद झाला होता ना आतमध्ये जाण्यासाठी. असं वाटत होतं मी कधी जाऊन मी डोळे भरून माझ्या स्वामींना बघते आणि कधी मी त्यांच्यासमोर नतमस्तक होते आणि इतकं मस्त वाटत होतं. आणि आतमध्ये आले. हे बघा हे वटवृक्षाचं मंदिर आहे. त्यानंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि माझं नशीब किती चांगलं. मला इतका उशीर झाला होता की मला वाटलं मंदिर बंद होईल, पण मी गेली आणि मी दर्शन घेऊन बाहेरच आले. तेवढ्यात मंदिर बंद झालं. माझ्या स्वामींनी मला दर्शन दिलं आणि मग नंतर मंदिर बंद झालं. मला इतका आनंद झाला. मग स्वामींना मी नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही प्रसाद सगळ्यांना, माझ्या मुलींनी सगळ्यांना प्रसाद वाटला. हे बघा तिलाही खूप छान मस्त वाटत होतं. सगळ्यांना प्रसाद वाटत होती ती आणि सगळे मागूनही घेत होते, त्यामुळे जास्त छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही अन्नछत्राकडे गेलो आणि त्या टायमिंग 11 वाजले होते. त्या टायमिंगपर्यंत आम्हाला जेवण भेटलं. ॲक्च्युली सगळ्यांचं जेवण झालं होतं. आम्ही मागे 2-3घीच राहिलो होतो. आम्ही मग पटकन आतमध्ये गेलो. त्यांनी आम्हाला सोडलंही आणि आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आणि मग परतीच्या प्रवासासाठी परत पुण्यासाठी आम्ही निघालो. तर मला खूप छान वाटलं. चला तर मग तुम्ही पण जाऊन या. बाय.